नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे एक माणूस साप घेऊन आलेला राहतो. तो मंजिरीला म्हणतो, हे घ्या साप, तुम्ही साप मागवला होता ना, सापाची पूजा करायची होती ना. तेवढ्यात मंजिरी पण बोलते, हो आम्हाला सापाची पूजा करायची आहे. मी माझ्या घरातल्या सुनेला बोलवते, ती सापाची पूजा करणार आहे, ती त्याला नैवेद्य दाखवणार आहे. असं म्हणून मंजिरी पण बोलवते मीराला. मंजिरी म्हणते मीराला, हे बघ मी सापवाल्यांना बोलवलंय, ते साप घेऊन आलेले. आता तुला त्या सापाला नैवेद्य दाखवायचा आहे, त्याची तुला पूजा करायची. जर का तुला त्याची पूजा करायची नसेल ना, तुझ्याकडे अजून पण एक संधी आहे बरं का. तू आताच्या आता हे घर सोडून जा. तेवढ्यात मीरा म्हणते, मी काही घर सोडून जाणार नाही, आता मी ना सापाला नैवेद्यच दाखवते. असं म्हणून प्रेक्षकांनो, मीरा डायरेक्टच ताट घेऊन येते सापाला नैवेद्य दाखवण्याकरता. तेवढ्यात अजित बोलतो, हा साप मगाचा साप नाहीये. जेव्हा मगाशी साप आला होता ना, तेव्हा मी सापाला बघितलं होतं. तो साप आणि हा साप वेगळा आहे. दोघी सापामध्ये बराच फरक आहे. हा वेगळाच साप आहे. त्याच्याने बाकीच्यांना पण एकदम धक्का लागलेला राहतो. बाकीचे म्हणतात सापाची आदला बदल झालीच कसं काय बरं. आता इकडे मीरा डायरेक्टच नैवेद्य दाखवणार राहते सापाला. त्याच्याने तिकडे त्या अंबिकाला प्रचंड टेन्शन आलेलं राहतं. आता अंबिका महागौरी मातेजवळ जाते, फोटो जवळ जाते आणि म्हणते, महागौरी माते, आज तिची परीक्षा आहे, आज मीराची परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये तू तिला पास कर प्लीज. असं काही पण एक होऊ देऊ नको. काहीतरी चुकीचं होता कामा नये. जर का तिला काही झालं तर मी मला कधीच माफ करू शकणार नाही. मीच तिला गावावरनं इथे घेऊन आले होते. प्लीज तिच्याबरोबर तू काही होऊ देऊ नको. मीराला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता प्रेक्षकांनो, तो माणूस त्या सापाला बाहेर काढतो आणि आता इकडे मीरा पण त्याला नैवेद्य दाखवत राहते. पण तो साप मीराला काही पण एक करत नाही. मीरा तो नैवेद्य दाखवते आणि त्याच्याने त्या मंजिरीतच चांगला संताप होतो. मंजिरी चांगलीच थोबड्यावरती पडून झाली, पण मंजिरी काही बोलू शकत नाही. प्रेक्षकांनो, तिकडून मागून दादासाहेब आणि अथर्व येतात. अथर्व म्हणतो मीराला, मीरा थांब, तू हे काय करते बरं. अथर्वला फार तसं टेन्शन आलेलं राहतं. आता अथर्वला सगळं कळल्यावरती आता अथर्व डायरेक्टच त्या मंजिरीचं थोबाडं फोडणार आहे. मंजिरीचे जे काही कारस्थानं राहतात ते सगळे आता अथर्व समोर येणार आहे. आता अथर्व मंजिरीच्या विरोधात फार तसा मोठा निर्णय घेणार आहे. अथर्व म्हणणार आहे मंजिरीला, तू हे खूप चुकीचं वागली आई, तुला हे वागायची अजिबातच गरज नव्हती. तू तिला डायरेक्ट ओरिजिनल नागासमोर ठेवलं. तिला जर का काही झालं असतं तर आपण पुढे काय केलं असतं बरं. ती आपल्यासाठी एवढ्या गावावरनं इथे आली, ती वेदाची इतकी काळजी घेते. वेदाला परत हे कळल्यावरती काय झालं असतं बरं. पहिली पण वेदाची आई चालली गेली. वेदाला असंच वाटलं असतं ना, का मी तिला मारून टाकलं, हे काय झालं असतं बरं. त्याच्याने अथर्वला पण प्रचंड असा संताप झालेला राहतो. अथर्व मंजिरीला फार नको नको ते बोलू लागत असतो. मंजिरीला फारच वाईट वाटतं. मंजिरी तिथून निघून जाते. आता अथर्व म्हणतो मीराला, मीरा तुला काही पण एक झालं नाही ना. मीरा म्हणते, नाही मला काही एक झालं नाही. अशा ती मंजिरी प्रेक्षकांना डायरेक्टच थोबाड्यावरती पडते. आता मंजिरीला असं फारच असं वाईट वाटत राहतं. मंजिरीला पुढे काय करावं काही नाही, काही सुचत नसतं. ती पुढच्या प्लॅनिंग मध्येच राहते. पण तिचा दरवेळेस सारखा प्रेक्षकांना तो प्लॅन डायरेक्टच आता मीरा फ्लॉप करून टाकणार आहे. आता मीरा पुढे काय करेल हे पण पाहणं फार झंझट ठरणार आहे. कारण की आता अथर्वला पण कळून चुकलेलं राहतं, मीरा खूपच चांगली वागते, आपण तिच्याबरोबर फारच चुकीचं केलं. मी डायरेक्ट ओरिजिनल नागाची सुद्धा पूजा केली. मीरामध्ये फारच धाडस आहे. आता मायाला पण कळत आहे. आता माया पुढे काय करेल. आता माया मीरापासून 4 हात लांबच राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुला जपणार आहे मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.